त्यानंतर सुदेव नावाचा ब्राह्मण रुक्मिणीचा निरोप घेऊन पत्र घेऊन कौंडण्यपुराला आले आणि प्रभूला निरोप दिला, पत्र दिलं. ते पत्र वाचून परमात्म्यांनी रुक्मिणी मातेचा हरण केलं बर का. या ठिकाणी भगवान परमात्म्यांनी जो विवाह केला, 8 प्रकारचे विवाह आहेत. ब्राह्म, आर्ष, प्राजापत्य, गांधर्व, राक्षस, पैशाच्य असे विवाहाचे प्रकार आहेत. परमात्म्यांनी त्याच्यापैकी राक्षस विवाह या पद्धतीनं परमात्म्यांनी हरण करून हा प्रकार परमात्म्याने स्वीकारला. तो का प्रकार असं का केलं बरं देवाने? लोकांच्या मनामध्ये संशय येतो आणि काही काही वेळेला उदाहरण देण्याकरता सुद्धा लोक प्रवृत्त होतात. देवाने पळवून आणली महाराज रुक्मिणी मातेला आणि लग्न केलं. प्रकार तो नाही, प्रकार प्रेमाचा आहे, प्रकार अध्यात्म रूपी तत्वाचा विषय आहे. आपण कोणत्या विषयाला स्पर्श करतो आणि त्या विषयावरून आपणही तसंच वागायला लागतो. पण परमात्म्याचा लक्ष ते नव्हतं. परमात्म्याचं लक्ष शुद्ध होतं, नाते संबंधातलं होतं. आपण ज्या वेळेला हे इतर संबंध स्थापित होतात त्या वेळेला माता पित्यांना खाली पाहण्याची वेळ येते. लहानपणापासून एकदम फुलात वागवलेलं असतं, सांभाळलेलं असतं. ज्या वेळेला अनुचित प्रकार जर घडला तर त्या बापाला समाजामध्ये फिरण्याकरता असं नाक उचलून चालता येत नसतं. हे प्रत्येक कन्यांनी, मुलांनी आपली सदाचार वृत्तीने जीवन व्यापन करण्याकरता तत्वाचं अनुसरण करावं. म्हणून परमात्म्याचं हे उदाहरण त्यांच्याकरता नाही, एक सदाचार स्थापन करण्याकरता परमात्म्याने एका लक्ष्मी मातेचा, रुक्मिणी मातेचा सन्मान केला. आणि परमात्मा अनादिकाळापासून जिच्या सोबत परमात्म्याचा संबंध आहे, परमात्म्याकरता जिने अवतार घेतला, तिचा परमात्मा इतरांशी विवाह होऊ देणार. आणि रुक्मिणी माता इतरांना तरी कसं वरण करणार? म्हणून अष्टमस्कंदामध्ये ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्याही वेळेला परमात्मा त्या ठिकाणी होते. लक्ष्मी मातेने इतरांना माळा घातली नाही महाराज. म्हणून जे संस्कृत जाणतात त्यांच्याकरता जाता जाता होऊन जातो. भागवताचा 8वा अध्याय आणि त्या 8व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक लक्ष्मीचं प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. त्या श्लोकाला संपुट लावून, संपुट कशाला म्हणतात? जसं आपल्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचायची आणि ज्याला संपुट असतं ती ओवी म्हणायची आणि पुन्हा दुसरी म्हणायची, संपुट. म्हणून एक श्लोक वाचल्याच्या नंतर 8व्या श्लोकाचं आवर्तन प्रत्येक श्लोकाच्या नंतर झालं पाहिजे. त्याला संपुट म्हणतात. आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन झालं, ज्यांना भरपूर लक्ष्मीची अपेक्षा आहे व आपण श्रीमंत व्हायला पाहिजे, त्यांनी संपुट लावून या अध्यायाचं पारायण करायचं, लक्ष्मी मातेचं पूजन करायचं, कमी पडणार नाही. असो, म्हणून लक्ष्मी माता अनादी काळापासून महाराज परमात्म्याची सेविका आहे, दासी आहे. म्हणून रुक्मिणी मातेचा सोहळा काल आपण परमात्म्याच्या सोबत लग्न लावलं. 8 प्रकारच्या विवाह परमात्म्याने राक्षस पद्धतीने जो विवाह प्रकार आहे त्या पद्धतीने हरण करून लग्न केलं. आणि तुम्ही म्हणसाल, शंका येईल मनामध्ये की बळीराम दादाच्या अगोदर लग्न कृष्णाचं झालं होतं का? असा मनामध्ये येऊ शकतं, पण तसा प्रकार नाहीये. काल आपण विषयाच्या ओघामध्ये जात असताना बळीराम दादाला पाठीमागं ठेवलं
आणि परमात्म्याचं लग्न लावलं. विषय रैवत मन्वंतराची मुलगी रैवती, रेवती सोबत परमात्म्याचा बळीराम दादाचं लग्न लागलं होतं महाराज. सत्ययुगामध्ये रैवत मन्वंतर आणि त्यांची मुलगी रेवती. सत्ययुगाची उंची माणसाची किती होती? वाढत चला. आता आपली 3.5 हात आहे. द्वापर युगामध्ये 7 हात होती. त्रेतायुगामध्ये 14 हात होती आणि सत्ययुगामध्ये 28 हात उंच माणूस असायचा. त्या युगातली तिची उंची होती. गुरुवर्य कथाकार सांगायचे की बळीराम दादाची जर एवढी पत्नी मोठी आहे, बळीराम दादाचं शरीर उंचीचं 7 हाताचं होतं, तर एवढी उंच पत्नी आणि एवढे लहान बळीराम दादा, मग यांचं लग्न कसं झालं? जर बळीराम दादाला कदाचित राग आलाच तर गुरुवर्य सांगायचे की शिडी लावून तिच्या गालामध्ये चापट मारावी लागेल. पण तसा प्रकार नाही. बळीराम दादांनी आपल्या नागराने हालानी मुसळ ज्याला म्हणतो, त्या मुसळाने आणि डोक्यावर नागराचं ओझं ठेवलं आणि आईला लहान केलं. त्यांचा विवाह झाला. त्याच्यानंतर परमात्म्याचा काल आपण विवाह साजरा केला. त्याच्यानंतर परमात्म्याने हळूहळू बरेच लग्न केले बरं का. त्याच्यानंतर भगवान परमात्मा महाराज द्वारिकेमध्ये राहत होते आणि त्याच नगरीमध्ये राजा राहत होता. त्याचं नाव सगळ्यांनाच कल्पना आहे. सत्यभामाचे वडील, ज्यांच्याकडं शमंतक मणी होता महाराज. शमंतक मणी सूर्यनारायणाचे मित्र होते आणि मित्र असल्यामुळं सूर्यनारायणांनी त्यांना एक मणी दिला होता, शमंतक मणी. तो मणी सकाळ झाली आणि सूर्याची किरण त्या मण्यावर पडले की तो मणी 18 भार सोनं द्यायचा. एक भार म्हणजे 20 तोळ्याचा एक भार होतो. तर 18 भार घरी गेल्याच्या नंतर विचार करा आणि किती लाखाचं सोनं होत होतं त्याचाही विचार करा. ₹1,000 तोळा असेल. घरी गेल्यावर विचार करा, 20 तोळ्याचा एक भार, तर 18 भाराचं गणित करून इतकं सोनं तो शमंतक मणी द्यायचा. आणि त्याच्यानंतर महाराज तोच शमंतक मणी त्यांचा भाऊ, त्यांच्या भावाने तो मणी आपल्या गळ्यामध्ये बांधला आणि गळ्यामध्ये बांधून तो अरण्यामध्ये विचरण्याकरता, शिकार करण्याकरता गेला. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याची ती मणीला पाहून वाघाने त्याच्यावर झडप घातली. तो मणी आपल्या दातामध्ये घेतला, त्या मारून टाकलं. तोच पुढे चालून सिंहाच्या तोंडामध्ये तो मणी पाहिला जामवंतानी सिंहा आणि जामवंतानी सिंहाला सुद्धा समाप्त केलं. तो मणी घेतला आणि त्या गुफेमध्ये आल्याच्या नंतर आपल्या मुलीला देऊन टाकला. जामवंती त्या मुलीला दिल्याच्या नंतर परमात्म्यावर हा आरोप आलेला होता. एक वेळेला परमात्म्याने अशी संकल्पना मांडली होती सत्राजित राजाकडे. तो सत्राजित होता, त्याच्याकडे मणी जो होता. त्यांनी सांगितलं मी देणार नाही. कृष्णाने सांगितलं अरे राजकोटामध्ये राहिला तर तो सर्व जनतेची सेवा करण्याकरता त्याचा. पण महाराज कोणाला आपलं धन दुसऱ्याला द्यावं वाटत नाही, दिला नाही. आणि मग सगळ्या लोकांच्या मनामध्ये अशीच भावना होती सत्राजिताची की कृष्णाची लक्ष नजर माझ्या शमंतक मण्यावर आहे, म्हणून यांनीच कोणाला तरी सांगून चोरलेला असावा. म्हणून कृष्णावर आरोप घातला आणि तो आरोप मिथ्या करण्याकरता भगवान परमात्मा त्या शमंतक मण्याला शोधण्याकरता अरण्यामध्ये निघाले. त्याच वेळेला देवी भागवत त्याचाही विषय येतो की वसुदेव आणि देवकीने आपला मुलगा सुरक्षित राहावा, संकट येऊ नये याच्याकरता देवी भागवत त्या वेळेला केलेला आहे. परमात्मा महाराज मण्याच्या शोधात गेले. जिथं
वाघाला मारून टाकलं होतं. त्या ठिकाणापर्यंत गेले. सत्राजित त्याचा भावाला पाहिलं, घोडा पडलेला आहे. सत्राजितच्या भावाचं शरीर पडलेलं आहे. त्याच्यानंतर वाघाचे केस त्या ठिकाणी पडलेले आहेत. लक्ष झालं की वाघानेच हा मणी नेला. त्याच्या पाऊलाने गेले. माग घेत घेत पुढे गेल्याच्या नंतर जामवंताचा आणि वाघाचं झालेली भूमी दिसली. त्या ठिकाणावरून वाघाला मारलेलं पाहिलं. त्याच्यानंतर जामवंताच्या पावलाचे जे ठसे होते त्याचा शोध घेत घेत गुफेपर्यंत गेले आणि परमात्मा आतमध्ये परमात्म्याने प्रवेश केला आणि सैन्य जे होतं ते वरच राहिलं महाराज.